कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. KYC व IT रिटर्न मुद्द्यावर लाडकी बहीण योजनेसाठी भीमशक्ती सामाजिक संघटना यांचा आंदोलनाचा इशारा. लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांना लाभ द्या. भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांची मागणी. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांना लाभ मिळावा या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूरमध्ये महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की 2024 साली सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक गरीब महिलांना मिळत असला तरी डिसेंबर महिन्यात KYC न झालेल्या महिलांचे हप्ते थांबले आहेत. शासनाने मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक निरक्षर आणि अज्ञान महिलांकडून KYC प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे अशा महिलांना पुन्हा लाभ सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अनेक गरीब महिला बँकेचे कर्ज घेण्यासाठी पूर्वी IT रिटर्न भरत होत्या. मात्र सध्या त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असूनही केवळ IT रिटर्नच्या कारणावरून त्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. डिसेंबरमध्ये KYC न केलेल्या तसेच सध्या IT रिटर्न न भरणाऱ्या पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा पूर्ववत लाभ सुरू करावा अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास येत्या 16 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी गारवे, जयश्री बनसोडे, भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुजाता शेख, उचगाव महिला अध्यक्षा जयश्री गागडे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष वैशाली साठे, कोल्हापूर महिला कार्याध्यक्ष सुनंदा उपराठे, सीमा चव्हाण, पृथ्वीराज कडुलकर, प्रशांत चोडणकर आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटना महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते. लाडकी बहिणींचे जो लाभार्थी आहेत त्या लोकांचे जो पैसे तटलेला आहे यासाठी आपण संघटनेच्या मार्फत इथं असं आवाहन केलेलं आहे. येत्या 15 दिवसात जर लवकरात लवकर ही योजना चालू नाही झाल्यास आम्ही आपल्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या दारामध्ये निदर्शन जिल्ह्याच्या वतीने करणार आहे. तर शासनानं लवकरात लवकर या निवेदनाची दखल घेऊन या दारिद्र्यात राहणाऱ्या महिलांच्यासाठी लवकरात लवकर ही योजना चालू करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे.